गुजरात में 1 लीटर पेट्रोल 57 रुपये यानी 97 के आसपास है। आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ पाहिलेल्या त्या व्यक्तीला तुम्ही सगळेजण आज ओळखतात, ते म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान। आपल्या देशाच्या पंतप्रधानाला प्रत्येक जण ओळखतात। आता तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा। 57 रुपये यानी 97 के आसपास। तर ते व्हिडिओ मध्ये काय म्हणतात, गुजरात मध्ये 1 लिटर पेट्रोल 57 रुपये म्हणजे 97 च्या आसपास। म्हणजे आमच्या देशातल्या पंतप्रधानाला 57 आणि 97 चा जर फरक कळत नसेल तर आमच्या देशाचा काय विकास होणार याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे। तुम्ही तो व्हिडिओ पुन्हा एकदा ऐका। तर त्या व्हिडिओ मध्ये ते स्वतः म्हणतात की गुजरात मध्ये 1 लिटर पेट्रोल 57 आणि इंग्रजीतून काय म्हणतात 97। म्हणजे गुजरात मध्ये पेट्रोल 57 रुपये नाही, म्हणजे इंग्रजीतून खरं तोंडावर आलं। म्हणजे अखेर जर आमच्या पंतप्रधानाला जर खरं बोलायचं असेल तर इंग्रजीचा आम्हाला वापर करावा लागेल। म्हणून आज जर आमच्या देशामध्ये पाहिलं तर प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लागले गेले। जीएसटी म्हणजे काय तर प्रत्येक गोष्टीचा कर आमचं सरकार वसूल केला जातोय। शेतकऱ्याच्या बियाण्यापासून तर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या स्मशानापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीच्या वस्तूला आज आमचं सरकार जीएसटी लावते। अरे ये फिल्म में टैक्स फ्री करने वाले लोग कफन तक पर जीएसटी लगा रहे हैं और ये गरीबों की बात करते हैं। ये सरकार आणि मग हे जीएसटी जातं कुठं तर यांच्या फक्त बीजेपी नेत्याकडं। मग हे जर जीएसटी अशा प्रकारे शेतकऱ्याकडून जास्त प्रमाणात जर घेत असेल आणि प्रत्येक गोष्टीचं जर हा जीएसटी घेत असेल आमचं सरकार तर आमच्या शेतकऱ्यांना काय उरणार हा माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला। आमच्या देशाच्या पंतप्रधानाला इंग्रजी आणि हिंदी मधला फरक समजत नाही, पण शेतकऱ्याच्या बियाण्यापासून तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या स्मशानापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीला जीएसटी कसा लावायचो हे समजते। म्हणून येणाऱ्या काळात पंतप्रधान असा निवडा की ज्याला हिंदी इंग्रजी सगळ्या भाषा येऊन सुद्धा जीएसटी लावण्याकडे लक्ष नाही तर एखाद्या गोष्टीचा विकास करण्याकडे त्याचं लक्ष गेलं पाहिजे। आज आमच्या देशामध्ये पाहिलं तर फक्त आमचा देश अनपढ होत चाललाय। कशामुळे देशाचा पंतप्रधानाला जर काही येत नसेल ते स्वतः म्हणतात मी लहानपणी रेल्वेच्या डब्यामध्ये चहा विकत गेलोय। मग आज ते देश सुद्धा विकणार। मग कोणी म्हणतं देश कसा विकू शकतात, देश प्रत्येक गोष्टीने ते आज विकत आहेत, ते म्हणजे त्यांचं अनपढपणा। जर एखादी सुशिक्षित पंतप्रधान जर आज आमच्या देशाला असता तर काहीतरी गोष्टीचा विकास झाला असता। म्हणून येणाऱ्या काळात काही झालं तर फक्त सुशिक्षित पंतप्रधानच निवडून द्या। धन्यवाद।